नमस्कार, जय महाराष्ट्र। बघूया आजच्या विशेष बातम्या। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाच्या कमरेत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी घातली लाथ। स्वतंत्र दिनी जालन्यात आंदोलकांचा आत्मदहनाचा प्रयत्न। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिन्याभरापासून उपोषणास बसलेल्या व स्वातंत्र्य दिनी आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या गोपाल चौधरी या आंदोलकांच्या कमरेत पोलीस अधिकाऱ्याने लाथ मारली। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी हा प्रकार घडला। उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी असे पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे। स्वतंत्र दिनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी गोपाल रमेश चौधरी या आंदोलकाने आपल्याला न्याय मिळत नसल्याचे सांगत आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता। पोलिसांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी ऐकले नाही। त्याच वेळी गोपाल यांनी अंगावर रॉकेल ओतण्याचा प्रयत्न केला। काही पोलीस गोपाल यांना पकडून घेऊन जात असताना उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी उडी मारून त्याला पाठीमागून लाथ मारली। या प्रकारानंतर आंदोलक गोपाल चौधरी यांनी संताप व्यक्त केला आहे। जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी चौकशीचे आदेश दिले आणि या प्रकरणात नेमके काय घडले आहे याची आम्ही चौकशी करत आहोत। आमचे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष कुमार नौपानी या प्रकरणाची चौकशी करणार आहेत। सविस्तर चौकशी करून अहवाल देण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत। अनेक राजकीय नेत्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही होत आहे। मी एपी न्यूज़ महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे। शादी दूसरी तरफ करा दी मेरे सासर के लोगों ने, तो उन पे कदम जानने में गुनाह दाखिल होगा। 143 494 5,506 ये पुलिस पैसा खा के पीछे डाल रही, चार बार पैसे खा के उनको ला रहे नहीं। चेके अभी चौकसी को बुलाया तो मेरे बाप को मारहान करे किरण चेके ने, पूरा पुलिस बहुत हमारे यहाँ पे आ रहे हैं। बोले यहाँ का कानून खामगांव से चले। अरे वर्ग कोणते इस पे कितने पैसे लिए कदम पुलिस ने, ये उघड करो कितने पैसे का है। चौधरी म्हणून एक व्यक्ती आहे आणि त्याचे कुटुंबीय म्हणजे वडील आणि भाऊ साधारणपणे 1.5-2 वर्षापूर्वी त्याची पत्नी कौटुंबिक वादविवादामुळे निघून गेलेली आहे आणि तिने अमरावती जिल्ह्यात दुसरं लग्न केलेलं आहे। हा पूर्ण प्रकार त्या जिल्ह्यातला आहे। त्यांना वारंवार सांगूनही आमच्या ज्युरिडिक्शनमधला नाही असं सांगूनही आणि त्यांना योग्य ती कायदेशीर मदत करूनही त्यांचा हट्ट आणि दुराग्रह काही संपत नाही की आम्ही त्यांना त्यांच्या पत्नीला आणून द्यावं। त्यामुळे ते सातत्याने उपोषणाला बसणे आणि आत्मदहनासारखे आंदोलनं करतात। असं प्रत्येक राष्ट्रीय सणाला ते करतात। कालही त्यांनी तसंच आम्हाला निवेदन दिलेलं होतं। आम्ही त्यांचं मतपरिवर्तन करण्याकरता त्यांच्या भावाला आणि वडिलांना पोलीस स्टेशनला आणलेलं होतं। पोलीस स्टेशनला सर्व कर्मचारी बंदोबस्तामध्ये निघून गेलेले आहेत, बिजी आहेत हे बघून पोलीस स्टेशनला उपलब्ध असलेल्या PSOशी त्यांनी वादावादी केली, झटापट केली, त्यांच्यावर अटॅक केला आणि ते तिथून निघून गेले। आणि कार्यक्रमस्थळी आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर राखेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, परंतु वेळीच आम्ही त्यांना रोखलं। परंतु ते खूप आक्रमक झाले होते, ऐकत नव्हते। त्या झटापटीत त्यांनी आमच्या महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर रॉकेल टाकलं। मग त्यांना ताब्यात घेण्याकरता आम्हाला थोडासा बळाचा वापर करावा लागला। आम्ही बळाचा वापर करून त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्या विरुद्ध योग्य कलमान्वये पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे।